राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तेरी पर्स अंदर आहे. अरे बापरे, रात्री 9 वाजता व्लॉग सुरू. हो, कारण की आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री आजूबाजूची रोषणाई, त्याच्यानंतर आम्ही जिथे चाललोय तिथली गंमत बघण्यासारखी असते. आता यावर्षी ती गंमत आहे का नाही ते मला माहीत नाही. असेल तर तुम्हाला दाखवेल, नसेल तर का नाही ह्याचं कारण पण तुम्हाला सांगेल. पण आज आम्ही आत्ता चाललेलो आहोत त्रिपुरारी पौर्णिमेसाठी, म्हणजे ती साजरी करण्यासाठी. बट ऑब्व्हियसली कपालेश्वर मंदिरात आज दर्शन घेतात महादेवाचं. तर कपालेश्वराचं मंदिर आहे नाशिकचं, जे फेमस कपालेश्वराचं मंदिर आहे, तिथे चाललो आहे. आणि तिथून मग गंगा घाटावर जाणार आहोत, म्हणजे गोदा घाटावर. तर तिथे खूप छान नयनरम्य दृश्य असतं. मी माझ्या लहानपणी किंवा बऱ्याचदा पाहिलं आहे ते दृश्य. पण आता आज जाऊ, आज आहे का नाही मला माहिती नाही, कारण तिथे थोडंसं एक आहे इश्यू. काय इश्यू आहे तर मी तिथे गेल्यावर समजा नसेल तर मी दाखवेल तुम्हाला. सो चला तर मग आपण जाऊयात, कपालेश्वराचं दर्शन घेऊयात, गंगेवरची मजा पाहूयात. मी तिकडे पोहोचते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. जास्तीत जास्त शेअर करा, कारण की शेअरिंग इज केअरिंग. आणि कमेंट करून मला सांगा की तुमच्या इथे त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी होते ते. ओके, सो चला. हळूहळू काय धर हा नीट, त्यांना धर हा नीट. मी इथे मागे काही नाही. थोडा पुढे सरकव म्हणजे प्रवाहात न जाईल. हे घे बना आई, काठावर उभी राहू नको. आणि हे घे. अगं तिकडे अपूर्वा, तिकडनं सोड. हो, जातात ते पुढे, आपोआप जातात. सोड. घेतले होय, खूप सुटलेत का? धर्मशाळा बघ ना, ते कसं वाटतं ना बघून पडलेलं. हेच रिझन तुम्हाला वाटलं की आज हे होणार नाही का, म्हणजे इथे एवढी गर्दी नसेल कदाचित, कारण हा सगळा पट्टा बंद आहे ना. काय झालं कोणाला काही?
2 सेकंद थांब. नाही लोक असतात लोक. हा बघ वरती वरती वरती. आणि तो बरोबर जातो वर. हा खाली आला होता परत वर गेला. सो गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की फटाक्याचं खूप. सो मी तुम्हाला ते म्हटलं होतं की आम्ही गंगेवर चाललो आणि तिथे जर असेल अपेक्षित दृश्य तुम्हाला दाखवेल तर हो अपेक्षित दृश्य तुम्हाला दिसलं. मला माहिती आहे माझा आवाज किती येतोय, घरी जाऊन बोलेल की खूपच जोरात आहे, पण एक बेसिक तुम्हाला सांगते. आणि ह्या साईडला हे सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे कारण की इथे आमचं ते तिथे जुनं एक वास्तू ती पाडली आहे, रिनोव्हेशन चालू आहे त्याच्यामुळे गंगेवर मला वाटलं होतं की अपेक्षित गर्दी नसेल कदाचित, पण तरीसुद्धा अपेक्षित गर्दी होती. तुम्ही बघितलं असेल दीपोत्सव. आता आम्ही प्लॅन करतोय की आम्ही जावं कपालेश्वराच्या मंदिरामध्ये. तिथे पण गर्दी आहे, पण प्लॅन आहे असं की कपालेश्वराच्या मंदिरात जावं. कपालेश्वराच्या मंदिरात गेलो तर तिथे पण खूप छान दृश्य आहे, सगळीकडे दिवे वगैरे लावते. तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि ही हलवते ही मोराची पिसं घेतली आहेत आम्ही, मोराचे पंखे घेतले. त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला मी सांगेलच, जेव्हा करेल तेव्हा दाखवेल, सांगणार नाही. सो आता बाबा येतात, बाबांचा वेट करतोय. तिथे झालं की मग आम्ही जाऊ मंदिरामध्ये. आणि हो ना मग बोलत असताना तुला मला थांबवलं असेल, शॉर्ट घेत तर त्याच्यामुळे बाबा येतात. बाबांची वाट बघून बाबा आले की मग आम्ही जातोय कपालेश्वरच्या मंदिरात. मग तिथलं दृश्य तुम्हाला दाखवतो. फायनली जायचं आता आम्ही आलो कपालेश्वर देवस्थान नाशिकला कुठलं होतं तिथे आम्ही येऊ. डाऊट होतं तर येऊ का नाही येऊ, कारण गर्दी खूप आहे. पण आलो शेवटी. आईची इच्छा होती की नाही आपण सकाळी येऊन गेलो. सकाळी आम्ही येऊन गेलो तिथे, पण ते आत्ताही परत यायचं असं लाईनीत उभं राहून 20-25 मिनटं झाले. आणि आता आम्ही पोहोचलो जवळजवळ टॉपला. मंदिरात शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तो आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी मी कॅमेरा बंद करतो. तुम्हाला मी गोष्टच सांगितली आहे. बाकी रोषणाई बघा किती सुंदर आहे. आता दर्शन घेते. दर्शन झालं मी तुम्हाला एक मस्त दृश्य दाखवायचं दाखवते. ओके चल बाय.
चला फोटो काढू नका पुढे चला. चला दर्शन घ्या पुढे चला. फोटो काढू पुढे चला. चला फोटो काढू पुढे चला. दर्शन घ्या पुढे चला. दर्शन घ्या पुढे चला. फोटो काढू पुढे चला. तर राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि काल आपला व्लॉग जिथे संपला तिथे होतं गंगेवर नाही, आपण कपालेश्वर मंदिरात होतो. तिथे मी लास्ट शॉट घेतला आणि त्याच्यानंतर मी व्लॉग संपवलं, म्हणजे स्टॉप केला होता. म्हटलं होतं घरी आल्यानंतर तुमच्याशी सगळं डिटेल बोलू. काल त्रिपुरारी पौर्णिमा होती, म्हणजे काय, का बरं साजरी होते सगळं. पण मग काल येताना थोडीशी माझी चिडचिड झाली, जास्त टीका झाली, ते मी घरी आल्यावर सांगेन. त्याच्यामुळे मग पुढचा शॉट घेण्याची वगैरे माझी काही इच्छा नाही झाली, त्याच्यामुळे मी काही घेतला नाही. तिथेच व्हिडिओ कट केला. आणि कट टू तुम्ही म्हणाल की आज पण रात्री सुरू केला, तर हो, आज रात्री सुरू केला. कारण की आता मी, आई आणि बाबा ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. मी आणि आई आम्ही दोघी जणी चाललो एका ठिकाणी. कुठे चाललोय हे मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर सांगते. का आज काय असतं स्पेशल, आज का बरं तिकडे गेलो त्याच्या दर्शनाला, आणि आजच फक्त त्या ठिकाणचं दर्शन मिळतं. बट ऑब्व्हियसली मी दर्शन म्हटलंच आहे, म्हणजे आम्ही कुठल्या ते देवळातच चाललोय. तर आजच का चाललोय, आज काय स्पेशल आहे आजच्या दिवसात, आजच्या ह्याच्यामध्ये, आणि एवढी धावपळ का, रात्रीच्या वेळी का, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्या घरी आल्यानंतर आपण आईला विचारू. कालच्या त्रिपुरारी पौर्णिमेबद्दलही मला आईला विचारायचं आहे की का साजरी करतात. सगळ्या पौर्णिमा ह्या त्या महिन्याच्या नुसार ओळखल्या जातात. मग ही कार्तिक पौर्णिमा जी आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून का ओळखली जाते, असे असंख्य प्रश्न आहेत जे आपण आईला विचारूयात. आई आपल्याला सांगेल. आणि आजचं आपण जिथे चाललोय तिथे पण आपण आजच का जातो, कधी बाकी अदरवाईज कधी जाताना मी ऐकलं नाहीये किंवा आईने मला सांगितलं की आजच्याच दिवशी जातो. आम्ही दरवर्षी जातो आजच्या दिवशी तिथे. तर का बरं आजच्याच दिवशी, हे पण मी तुम्हाला सांगते. सो आता आई गेलेली आहे पुढे. बाबा ऑलरेडी चालत चालत पुढे गेले, त्यांना चालत जायला आवडतं त्याच्यामुळे. तर आता मी निघते. आम्ही त्या ठिकाणी त्या देवळात पोहोचतो आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्ही नका जाऊ लगेच कुठे, माझं ऐका तो करा, किती घाई आहे ना तुम्हाला पळायची. मी देवळात खाली उतरते, गाडी काढते, देवळात पोहोचते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन. जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कॉमेंट करून सांगा की मी कुठे चाललेली असेल, कुठल्या देवळात आहे. ओके, पटापट करा. मी पोहोचते, मग आपण भेटूयात. चला. आत्ता आम्ही आलो आहे कार्तिक स्वामी मंदिरामध्ये. तुम्हाला आतमध्ये दाखवते, अलाउड असेल तर तुम्हाला सगळ्यांना कार्तिक स्वामींचं दर्शन घडवतं. हे खूप जुनं मंदिर आहे नाशिकचं.
तो काही हे होतं कार्तिक स्वामी मंदिर. मी तुम्हाला समोरून दाखवते. हे खूप जुनं मंदिर आहे नाशिकचं. खूप जुनं आहे ना मंदिर. हे खूप जुनं मंदिर आहे. मी तुम्हाला फ्रंट साईडनी दाखवते कसं आहे मंदिर ते. आधी चप्पल घालते. सो गाईज मी तुम्हाला आता कार्तिक स्वामी मंदिर आतून दाखवलं आणि त्याची एंट्री, कारण छोटं मंदिर आहे, खूप जुनं आहे, तुम्ही पाहिलं तर त्याची एंट्री हे कार्तिक स्वामीचं जेव्हा आज दर्शनाचा दिवस आहे तर आजच्या दिवशी फक्त मागणं एंट्री असते. जनरली ही त्याची एंट्री आहे. बघा तुम्हाला नाव पण दिसेल. सो हे आहे कार्तिक स्वामींचं मंदिर आणि ही त्याची ओरिजिनल एंट्री आहे. जुन्या अशा ते वाड्यात आहे. त्याची आज छान आज म्हणजे काल कार्तिक पौर्णिमा होती, जेव्हापासून कृतिका नक्षत्रापर्यंत कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं. का वगैरे सगळ्या गोष्टी ते आपण घरी गेल्यानंतर आईशी बोलू तेव्हा ते कळेल. पण ही त्याची एक, मला दाखवायचं एवढंच होतं की ही त्याची एक मेन एंट्रन्स आहे. 12 महिने इकडनं एंट्री होते. फक्त जेव्हा आजचा जो स्पेशल दिवस आहे, कालचं 4 दिवस होते ह्या वेळेला, 4, 5, 6, 7, तर हे 4 दिवस म्हणजे ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा असते त्यावेळेला कार्तिक स्वामींचं दर्शन होतं आणि त्यावेळेला मात्र हे मेन गेट बंद असतं आणि आपण ज्या गेटनी गेलो त्या गेटनी एंट्री असते आतल्या साईडनी, कारण हा अगदीच वाहता रस्ता आहे, तुम्हाला दिसत असेल. अदरवाईज इकडनं एंट्री. ओके. सो आता आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला वाटलं तर खूप गर्दी असेल, उशीर लागेल, पण आमचं दर्शन लवकर झालेलं आहे आज. त्याच्यामुळे आता दर्शन झालं. आता बघूयात, आईला विचारूयात की काय आहे पुढे, काही प्लॅनिंग आहे का, तर घरी जायचं सरळ आणि तसं बघू मग. आणि समजा काही नसेल तर घरी गेल्यावर भेटत. ओके, बाय. सो गाईज मी दर्शन झालं आमचं. मी तुम्हाला देऊळ वगैरे दाखवलं कार्तिक स्वामींचं. त्याच्यानंतर तिथेच मी तुम्हाला म्हटलं होतं की काल त्रिपुरारी पौर्णिमा होती, तर काल त्रिपुरारी पौर्णिमा का बरं म्हणतात. मी जाताना तुम्हाला म्हटलं होतं जसं की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्या महिन्याच्या नावाने ओळखलं जातं. मग ही जी कार्तिक महिन्यातली पौर्णिमा असते ह्यालाच त्रिपुरारी पौर्णिमा असं का म्हटलं जातं हे आपण जाणून घेऊ. आणि कार्तिक स्वामींचं जे तुम्ही आता मी तुम्हाला मंदिर दाखवलं त्याबद्दल सुद्धा एक स्टोरी आहे की आजच दर्शन घेतलं जातं, गर्दी असते. काय आहे? आख्यायिका आहे. आपल्या भाषेत, यंग जनरेशनच्या भाषेत स्टोरी आहे आणि ओरिजिनल शब्द आख्यायिका आहे. तर ती काय आहे की का बरं, आता प्रत्येक देवाचं दर्शन आपण कधीही घेतो. मारुतीचं शनिवारी घेतलं जातं, मारुतीचं शनीचं, तर मग कालभैरवाचं, तर मग पण ते वर्षभरात दर शनिवारी, महिन्यात दर शनिवारी घेतलं जातं ना. पण मग कार्तिक स्वामीचं दर्शन फक्त ह्याच दिवशी का घेतलं जातं. तर हे सगळे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आईकडनं विचारू. पहिले तू आम्हाला सांग की त्रिपुरारी पौर्णिमा, कालची जी कार्तिक पौर्णिमा होती त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं का म्हणतात. की प्रश्न परत विचारत, कारण एकदम सगळे विचारले तर ना तिला धड उत्तर देता येणारे ना आपल्याला कळणार आहे की कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. सो पहिला प्रश्न आहे की त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात कार्तिक पौर्णिमेला. कारण या दिवशी महादेवानी, त्यालाच आपण शंकर पण म्हणतो, त्यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केलेला आहे. त्यांनी सगळ्या देवांना त्राही त्राही करून सोडलेलं होतं. म्हणून नेहमी जसे राक्षसांचा वध केला जातो तसा या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला गेला आहे. मग त्याचा अरी म्हणजे त्याचा शत्रू म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा असं त्याला म्हणतात. ओके. आणि काल दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहिली असेल, पणत्या लावल्या होत्या सगळीकडे. तर काल होती देवदिवाळी. म्हणजे जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी म्हणजे प्रत्येकाच्या घरात जसे पणत्या लावून दिवाळी साजरी होते, तशी काल देव जी दिवाळी साजरी करतात त्याला देवदिवाळी म्हणतात. म्हणजे देवळांमध्ये जी खूप प्रचंड दिवे लावून, काही देऊळ असतात 100 दिवे लावले, 1000 लावले, असं आपण पेपरमध्येही वाचतो. तर ती देवदिवाळी होती काल. लक्ष दिवे लावतात. तर लक्षदीप पण लावले जातात. त्यामुळे ती काय म्हणतात त्याला, काल देवदिवाळी होती. दुसरी गोष्ट एक मला सांगायची होती ती म्हणजे की काल खूप फटाके, तुम्ही पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये गंगेवर जेव्हा आम्ही दिवा नदीत सोडला त्यावेळेला खूप फटाक्यांची आतिषबाजी वगैरे चालली होती. ही दर त्रिपुरारी पौर्णिमेला होते. त्याचं कारण असं आहे की त्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो, बरोबर ना. हां, त्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. आपण जसं
जनसामान्य, आपण सर्वसामान्य माणसं, आपण पण आपल्या लग्नाच्या वेळेला फटाके फोडतो, आतिषबाजी करतो. तसं काल तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस होता, म्हणून फटाक्यांची आतिषबाजी करून तो विवाह सोहळा संपन्न झाला, म्हणून काल फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. आता दुसरा प्रश्न, तो म्हणजे आज आम्ही गेलो होतो कार्तिक स्वामी मंदिरात, आणि कार्तिक स्वामीचं जे मंदिर दाखवलं की 12ही महिने ह्या दरवाज्यातनं एंट्री होते, फक्त आजच्या दिवशी तिकडनं होते, मागच्या दरवाज्यातनं जिथून आपण गेलो, कारण की आज खूप गर्दी, म्हणजे आज म्हणजे आता 4 दिवस डिवाईड झालं होतं, 4, 5, 6, 7 म्हणून, नाही तर एक दिवस जर आली पौर्णिमा तर खूप गर्दी होते. तर काय स्पेशालिटी, काय हे आहे, खास आहे की आजच्याच दिवशी का बरं दर्शन घेतलं जातं, आता ह्या म्हणजे आजच्या म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्राचं दर्शन घेतलं जातं असं म्हणतात, तर ते का, हे आपण आईला विचारूयात. कार्तिक स्वामी हा रागाने रुसून बसतो, कारण त्याची आई त्याचं लग्न ठरवते. तो रागाने रुसून बसतो कारण त्याला लग्न करायचं नसतं. तर मग आई म्हणते की अरे तू बाहेर ये, अरे तू बाहेर ये. तो म्हणतो की नाही, तुला भेटायला बाहेर बायका आल्या आहेत. तर तो म्हणतो की नाही, मी काही बाहेर येणार नाही का. तर तुला बायका कोणा समान आहेत, ज्या आहेत त्या. तर म्हणे मला माते समान बायका आहेत. माते समान बायका आहे म्हणते, म्हणे मी लग्न कसं काय करणार, आईशी कोणी लग्न करतं का, असं म्हणतो. आणि तो सांगतो की वर्षभर माझं कोणीही तोंड पाहू कोणतीही बाई तोंड पाहू शकणार, आणि फक्त कार्तिक पौर्णिमेलाच मी, कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर जो माझं दर्शन घेईल त्याला भाग्य लाभेल, त्याची भरभराट होईल. आणि म्हणून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कधी कधी कृतिका नक्षत्र असतं, किंवा यावर्षी आता नंतरही आलेलं आहे आजच्या दिवशी पण, तर त्या नक्षत्रावर जो कोणी त्याचं दर्शन घेईल तर त्याचं भाग्य उजळतं असं म्हणतात. ही एक मोठी आख्यायिका आहे. ओके. आणि आता आपल्याला कळलं की आजच्याच दिवशी का, कारण जसं शनिवारी फक्त मारुतीचं दर्शन स्त्रिया, मारुतीचं, शनीचं, कालभैरवाचं दर्शन शनिवारी फक्त स्त्रिया घेऊ शकतात, त्याचप्रमाणे कार्तिक स्वामींचं दर्शन कार्तिक स्वामी फक्त या एकाच दिवशी दर्शन देतात स्त्रियांना, म्हणून गर्दी असते मग आजच्या दिवशी, म्हणजे आजचं काय ह्याला पौर्णिमेला, ह्या कारणामुळे खूप गर्दी असते. नाही तर कारण देऊळ तर 12ही महिने उघडच असतं ना. पुरुष घेतात, पुरुष 12ही महिने दर्शन घेऊ शकतात, फक्त बायका आजच्या दिवशी दर्शन घेतात. ओके. आणि मग आता दुसरा एक छोटासा प्रश्न आहे की आपण सगळ्यांना, म्हणजे आता गणपतीला दुर्वा वाहतो, महादेवाला बेल वाहतो, त्याच्यानंतर कृष्णाला आणि इतर देवांना आपण तुळस वाहतो, विठ्ठलाला वगैरे. तर कार्तिक स्वामीच्या मंदिरात जेव्हा आपण गेलो तेव्हा तिथे असंख्य मोराची पिसं होती आणि खूप लोक देवळात अर्पण पण करत होते ते. तर हे काय आहे की बघा बरं मोराचं पीस घेऊन जातं, कारण आम्ही दरवर्षी जातो तेव्हा आम्ही सुद्धा मोराची पिसं घेऊन जातो की तिथे कार्तिक स्वामीच्या मंदिरात वाहण्यासाठी. तर का बरं मोराचं पीस घेऊन गेलं जातं? कारण मोर हा कार्तिक स्वामींचं वाहन आहे. अच्छा. त्यामुळे त्याचा प्रिय आहे, त्यामुळे ते मोराचं पीस त्याला अर्पण केलं जातं. 2 पिसं घेतात, 1 पीस घरी आणतात आणि 1 पीस तिथे त्याला अर्पण करतात. ते मोर पीस घरात ठेवल्याने सुद्धा भरभराट होते असं म्हणतात. ओके. सो आपल्याला आज आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, जाताना जे प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्यात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या हेड मिस्ट्रेस ज्या आहेत त्या हेड मिस्ट्रेसच्या वेशात बसलेत, चष्मा लावून, हाताची गडी घालून. हेड मिस्ट्रेस म्हणून नाही बसलेत, पंखा चालू आहे, खिडकी उघडी आहे आणि हेडमास्टर बाईंना थंडी वाजते म्हणून ते अशा बसलेल्या आहेत, बाकी काही कारण नाही आहे ना. सो आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. हो, माहिती आहे मागे ते पंखे जे दिसत आहेत मोरपिसाचे, त्याचं काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडलाय, तो पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल त्याचं काय करणार, ते कशासाठी घेतलेत काय ते. सो आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत फायनली. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी की काल मी म्हटलं, मगाशी जाताना मी म्हटलं की काल रात्री मी ब्लॉग करणार होते, आल्यानंतर जे आज प्रश्न विचारले त्रिपुरारी पौर्णिमेचे ते काल विचारणार होते, पण मग काल नाही विचारले तर आज विचारले. का बरं असं? तर म्हटलं तर माझा मूड खराब झाला. तर 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला इन जनरली प्रत्येक वेळेला डाचतात, प्रत्येक वेळेला जाणवतात, पण आता प्रत्येक माणसाला गाडी थांबवून तर मी ती गोष्ट सांगू शकत नाही. तर बघू, व्हिडिओमध्ये टाकते, ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्याच्यापैकी एखाद्याला तरी समजा समजलं की असं आपण नाही करायला पाहिजे तर वेल अँड गुड आहे, चांगली गोष्ट आहे. ते म्हणजे असं की काल आम्हाला रात्री जवळजवळ 10:30 पावणे 11 झाले. कपालेश्वराला खूप गर्दी होती तिकडनं यायला. तिथली पण एक गंमत आहे जी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, ती सांगते मी, आधी हे बोलून घेते मग. तर 10:30 पावणे 11 झाले. मी आधी बाबांना 2 व्हीलरवर होते तर मी आधी, कारण गर्दीच्या वेळेला तुम्ही रिक्षा, 4 व्हीलर, टॅक्सी या कुठल्या भानगडीत न पडता बेस्ट ऑप्शन असतो की तुम्ही 2 व्हीलरनी या. 2 व्हीलरनी तुम्ही आले की तुम्हाला कमी ट्रॅफिक मिळतं, कुठूनही काढता येते पटकन गाडी म्हणून. तर बाबांना सोडायला मी घरी आले, बाबांना सोडलं, परत गेले. दोन्ही वेळेला मला हा अनुभव आला.
की जो ट्रॅव्हलिंगचा रस्ता आहे, खूप लोक काय करतात, हो म्हणजे मान्य, त्यांच्यासमोर अंगण नाही आहे, त्यांना फटाके फोडायला दुसरी जागा नाही आहे. तर गोदा काठावर जसं तुम्ही काल पाहिलं व्हिडिओमध्ये, तर गोदा तीरावर असंख्य ठिकाणी फटाके फोडले जातात. खूप मोठी मोठी मैदानं आहेत. जे नाशिकचे त्यांना हे माहितीच आहे, पण जे नाशिकचे नाही आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती असेल मे बी व्हिडिओजमध्ये किंवा मग शॉर्ट्समध्ये वगैरे बघून, की नाशिकच्या गोदा तीरावर असंख्य मोठी मोठी मैदानं आहेत, पटांगण म्हणतो ज्याला, तर ती आहेत. तिथे तुम्ही फटाके फोडू शकता. कालच्या अख्खे दिवाळीतच फोडू शकता, पण काल तर ऑफिशियली फोडले जाऊ शकतात. असं असताना पण आपल्या घरासमोर फटाके फोडला पाहिजे ही गोष्ट असेल, किंवा काही उत्सव होतो, आता कोणाच्या घरी तुळशीचं लग्न झालं म्हणून त्यांनी फोडला. पण ह्याचा अर्थ, मी काल एक खूप विचित्र गोष्ट पाहिली जाताना, ती म्हणजे अशी की एक माणूस ॲक्टिव्हावर बसला होता आणि तो ॲक्टिव्हावर बसल्या बसल्या लायटरनी सुतळी बॉम्ब पेटवून रस्त्यावर फेकत होता, जेव्हा की रस्ता एकदम नॅरो होता. असं खूप मोठा लांबलचक रस्ता आहे असं नव्हतं, छोटासा रस्ता होता, त्याच्यातनं ये जा होत होती वाहनांची. आणि बरं, लहान मुलगा नव्हता, चांगला मोठा म्हणजे 35-40चा माणूस असेल. लहान मुलांनी ही गोष्ट केली ना, तर आपण समजू शकतो की त्यांना ही गोष्ट लगेच लक्षात नाही येत, समजा असं गृहीत धरलं. पण एवढ्या मोठ्या माणसांना ही गोष्ट कळायला पाहिजे की तुम्ही रस्त्यावर फटाके फोडताय तर निदान शिस्तबद्ध फोडा. 2 व्हीलर जात आहेत, 4 व्हीलर आहेत, रिक्षा आहेत. बरं, फटाका फुटला, लहान मुलं आजूबाजूला खेळतायत, पळतात, अचानक एखादा गाडी समोर आला तर खूप मोठा अपघात होऊ शकतो, हे कोणाला कळत नाही. पाऊस लावतात लोक, भुईचक्र लावत आहेत, त्याच्यानंतर लढी मोठ्याच्या मोठ्या लावतात, रॉकेट लावतात, डबल बार, हे सगळं तुम्ही रस्त्यावर फोडण्याऐवजी गंगेच्या काठावर, तुमच्या दारासमोर आहे तुमचा काही कार्यक्रम झाला, तुळशी विवाह वगैरे, एक लढ फोडा, बाकी सगळे तुम्ही गंगेवर जाऊन फोडा, किंवा जिथे मोकळं मैदान आहे, जिथे वाहनं नाहीत अशा ठिकाणी फोडा. तुम्ही वाहत्या रस्त्यावर फटाके फोडता, जे की वाहनांसाठी, जी पेट्रोलची वाहनं आहेत, इलेक्ट्रिकची वाहनं आहेत, या सगळ्या वाहनांसाठी हे अतिशय धोकादायक आहे. कारण की रस्त्यानी वाहनं चालवणाऱ्यांनी गाडी पाहायची, समोरची रस्त्यात मध्ये येणारी माणसं पाहायची, का कोणी कुठे फटाका लावलाय का नाही हे पाहायचं. माझ्या बाबतीतच असं झालं की मी बाबांना सोडून जेव्हा परत आईला घ्यायला चालले होते, त्यावेळेला एकानी सुतळी बॉम्ब लावला आणि माझं लक्ष नव्हतं. मी पटपट, कारण उशीर झाला होता, मी पटकन आई एका ठिकाणी थांबली होती, तिला घ्यायच्या घाईत होते, आणि अचानक माझ्या लक्षात आलं, तो जेव्हा थोडासा जसं तो फटाका लावल्यानंतर तो जसं हे होतो, लाईट अशी हे व्हायला लागली, आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी पटकन गाडी बाजूला घेतली, कारण तो अगदीच माझ्या गाडीच्या जवळ होता, तर समोरनं एक बाईक येत होती. आता नशिबाने त्या बाईकवाल्यांनी पण थांबवली, मी पण थांबवली, याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. फटाका मागे फुटून गेला आणि आम्ही आपापल्या रस्त्याने गेलो. पण असे मोठे अपघात होऊ शकतात. मागे आम्ही आता दिवाळी सुरू व्हायच्या आधी सुद्धा लोक रस्त्यावर काहीतरी फोडत होते, लढ कुठली तरी, आणि एका मोठ्या गाडीच्या बोनेटवर तो फटाका फुटलेलं, ते जळलेलं जे उडालं ते आतमध्ये, की त्यांनी पटकन गाडी थांबवून आधी ते जळकं जे होतं ते खाली काढलं. तर तुम्ही फटाके फोडा, आनंद करा. मी असं नाही म्हणत की फटाक्यांनी प्रदूषण होतं, फटाक्यांनी प्रॉब्लेम होतो तर तुम्ही फोडू नका, कारण मी स्वतः सुद्धा फोडते. पण आपण जर फटाके फोडतो आहे तर आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळे कोणाची जीवितहानी नाही झाली पाहिजे, कोणाला कशाचं नुकसान नाही झालं पाहिजे. याची बेसिक काळजी लहानांनी घेतली पाहिजे, मोठ्यांनी घेतली पाहिजे. लहानांना कळत नसेल तर हे मोठ्यांनी समजावून सांगायला हवं, असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही बघा, तुमच्या ओळखीच्यांना पाठवा, जास्तीत जास्त ही गोष्ट शेअर करा की सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, मला गंमत जी म्हणते, माझा हात दुखला आहे त्यामुळे मी सतत कॅमेरा शिफ्ट करते, प्लीज डोंट माइंड. आई आत्ताच मला म्हणाली एवढा मोठा व्लॉग का, तर मोठा व्लॉग असं नाही, पण तुम्ही माझी फॅमिली आहात. जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला, हा व्लॉग बघाल, कदाचित तुम्हाला टॉकेटिव्ह पोर्शन थोडं जास्त वाटेल, असं होऊ पण शकतं. पण ही गोष्ट मला पर्सनली जाणवली, ती तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करावी असं मला वाटलं, जेणेकरून तुमच्या आसपासच्या लोकांच्या लोकांशी तुम्ही ही गोष्ट शेअर कराल, आणि कदाचित ह्याची थोडीशी जर जनजागृती झाली तर ही एक चांगली गोष्ट होईल आपल्यासाठी. त्याच्यामुळे मी ही गोष्ट आज तुमच्या सगळ्यांशी शेअर केली, आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की ही गोष्ट तुम्ही लोकांना सांगा, जे तुमच्या ओळखीचे असतील, हे असतील, ज्यात ह्याचा प्रसार करा, जास्तीत जास्त ही गोष्ट शेअर करा, त्यामुळे सगळ्यांना कळेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी सांगून मी व्लॉग बंद करते, ते म्हणजे आपण प्रत्येक मंदिरात जातो, कुठे ना कुठे काही ना काही पाट्या लागलेल्या असतात, इथे हे करा, तिथे ते करा, असं दान करा, तसं करा वगैरे. काल कपालेश्वर मंदिर हे जगभरातलं एकमेव असं मंदिर आहे ज्याच्या महादेवाच्या संबंधात, जनरली महादेवाच्या समोर एक नंदी असतो. तर पण हे एकमेव मंदिर आहे असं की ज्या मंदिरात महादेव नाहीये, महादेवाच्या समोर नंदी नाहीये असं. तर फेमस जगप्रसिद्ध मंदिर आहे. वेगवेगळे बॅनर्स लागले होते, वेगवेगळे हे लागले होते. एका बॅनरनी माझं हे केलं, मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही, फक्त मला प्रश्न पडला की असं का बरं.
की तिथे लिहिलेलं होतं की तुम्ही दक्षिणा दानपेटीत टाका नाही तर ऑनलाईन करा. त्यांनी ठिकठिकाणी स्कॅनर्स पण लावलेले होते, ह्याच्यात टाकू नका त्याच्यात, असं. मी व्लॉग जेव्हा घेतला तेव्हा त्याचा एक शॉर्ट पण घेतलाय. मला प्रश्न पडला की हे मी पहिल्यांदाच पाहते की कुठल्या तरी मंदिरामध्ये असं काहीतरी बोर्ड लागलेलं आहे. सो का बरं, हे मला प्रश्न पडला. सो तुम्ही तुम्हाला कोणाला जर ह्याचं काही उत्तर आलं असेल डोक्यात तर हे मला नक्की सांगा. कारण एका ठिकाणी लागलं असलं तर ठीक आहे, असंख्य ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून असं लिहून तो मोठा बॅनर लावलेला आहे. सो तो का लावला आहे असा प्रश्न मला पडला. सो मी तो तुमच्याशी शेअर केला की का बरं, की दानपेटीत टाका नाही तर तुम्ही ऑनलाईन करा, याच्यात इथे टाकू नका तिथे ठेवू नका, असं समोर एक हे आहे त्याच्यात ठेवू नका, असं का बरं. तर हा मला प्रश्न पडला आहे म्हणून मी तो तुमच्याशी शेअर केला. तुम्ही पूर्ण व्लॉग बघितला असेल, त्याच्यात तुम्हाला मी ते जे विश्वस्तांकडून असं लिहिलेल्याचा तो आहे त्याचा एक शॉट घेतला आहे, तोही तुम्ही बघितला असेलच. सो दॅट्स इट. ही एक गोष्ट मला खटकलेली आणि ही एक गोष्ट मला ऑब्झर्वेशनमध्ये आलेली की असं का म्हणून. बाकी खूप टॉकेटिव्ह क्वेश्चन झालाय आजचा व्लॉग. खूप मी बडबड केली. काही तुम्हाला प्रश्न पडलेले मला पडलेल्या प्रश्नांची उत्तर आपण आईकडनं घेतली. तुम्हाला कालची त्रिपुरारी पौर्णिमा नाशिकमध्ये गंगेवर कशी साजरी होते ते दाखवलं. कपालेश्वर मंदिराच्या इथे त्रिपूर जाळला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कापसाच्या वाती तुपात बुडवून तो जाळला जातो, ते पण तुम्हाला मी सगळं दाखवलं. सगळ्या महिला वर्ग बरेच जण ते करतात. तिथे काल विष्णू याग होता, तो पण दाखवायचा मी प्रयत्न केला, पण धुरामुळे तो किती दिसला किती नाही हे मला नाही माहिती. पण माझ्या परीने मी प्रयत्न केला. काल कपालेश्वर महादेवाचं अर्धनारी नटेश्वराचं रूप होतं, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने मला तुम्हाला ते दाखवता नाही आलं. मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते क्लिअर नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. आज मी तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन घडवलं आहे. ज्या माझ्या ताई आहेत, ताई माई अक्का आहेत, ज्या कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊ शकत नाही आहेत किंवा दर्शन घेऊ शकत नाही आहेत, अशा सगळ्यांना, किंवा जे पण आहेत आजोबा काका दादा जे नाशिकच्या बाहेर आहेत, ज्या ठिकाणी आहेत तिथे कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे, अशा ठिकाणच्या सगळ्यांसाठी म्हणून मी आज कार्तिक स्वामींचं दर्शन म्हणजे शूट केलं आणि तुम्हाला ते सगळं दाखवलं. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला, कसा नाही वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. सॉरी मी रिपीट केला आय गेस, परत एकदा करूयात, हरकत नाही. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला कसा नाही वाटला ते. आपण भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. आई राम राम. राम राम. टाळा.